नमो नमः. आपण पाहत आहोत MA सेकंड इयर थर्ड सेमचा साहित्यशास्त्र या विषयातील काव्य प्रकाश हा ग्रंथ आहे. मोम्मट यांनी लिहिलेला. त्याच्यामध्ये एकूण 10 उल्हास आहे. त्यापैकी आपल्याला 7वा आणि 8वा उल्हास अभ्यासायला आहे. त्यामध्ये आपल्याला पाहायचे आहे काव्य दोष. तर आपण याच्या आधी कोणते दोष पाहिलेले आहेत, जे की पदगत दोष जे होते. पदगत म्हणजे की शब्दांमध्ये जे दोष होते, एका शब्दामध्ये एका श्लोकामध्ये एकच शब्द दोषपूर्ण आहे असे उदाहरणं पाहिले. त्याचे 16 प्रकार आपण पाहिले. आता आपण पाहत आहोत वाक्यगत दोष. म्हणजे एका श्लोकामध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक पद जे आहेत ते चुकीचे आहेत, म्हणून त्याला वाक्यगत दोष असं म्हटलेलं आहे. तर त्यामध्ये आपण पाहत आहोत आता जो दोष आहे तो वाक्यगत अनुचितार्थ दोष. तर याच्यामध्ये श्लोक आहे कुविंदन्स्व तावत पटयसी गुणग्रामम अभितो यशो गायन्ति एते दिशि दिशि च नग्नाः तव विभो शरज्योत्स्ना गौरस्फुट विकट सर्वांग सुभगा तथापि त्वत् कार्तिः भ्रमति विगता छादनम इह. अत्र कुविदांती शब्द आहे. शब्द अर्थांतर असं म्हटलंय त्यांनी. कुविदांती शब्द कुठे आलेला आहे? पहिलाच आहे कुविदांत. कुविदांत्व आहे ना पहिला शब्द, त्याला अंडरलाईन करून घ्या. विदांतादि शब्द अर्थांतर प्रतिपादयन उपश्लोकमानस्य तिरस्कारं व्यनक्ति इति अनुचितार्थः. आता बघा काय म्हटलेलं आहे, वाक्यगत अनुचितार्थ दोष तेव्हा होतो जेव्हा संपूर्ण श्लोकातून एक अनुचितार्थ अर्थ बाहेर पडतो. त्याचे उदाहरण देतात. हे राजा, तू कुविंद पृथ्वीपती आहे, तसाच विणकर आहेस. तुझ्या अनेक गुणरूपी धाग्याद्वारा तू यशाचा पट विणतोस. म्हणूनच दिशाला हे भाट तुझे गुणगान करीत फिरत असतात. नग्नाहा स्तुतिपाठक भाट. पण शरदचंद्रिकेप्रमाणे गौरवर्ण असलेली, सर्वांगाने सुंदर असलेली ही तुझी कीर्ती मात्र आच्छादन रहितच फिरत आहे. इथे कुविंदांती शब्दाद्वारा जो अन्य अर्थ प्रगट होतो तो आदरणीय राजाचा आदर व्यक्त करीत नाही, उलट तिरस्कारच व्यक्त करतो. राजा व विणकर यात जो उपमेय भाव व्यक्त केलेला आहे तो राजाचे श्रेष्ठत्व प्रतिपादन करीत नाही, उलट कीर्ती आच्छादन रहित आहे. नग्नकाः स्तुतिपाठकः आहेत वगैरे शब्द अनुचित अर्थ देतात, म्हणून अनुचितार्थ दोष आहे. नग्ना आलेला आहे. नग्ना शब्दालाही अंडरलाईन करून घे. दुसऱ्या लाईनमध्ये शेवटून 2 नंबरचा शब्द पाहता. इथे काय म्हटलेलं आहे, हे राजा, तू कुविंद पृथ्वीपती आहे, तसाच विणकर आहेस. तुझ्या अनेक गुणरूपी धाग्यांद्वारा तू यशाचा पट म्हणजे कापड विणतोस. आता त्यांनी उदाहरण उपमा जी दिलेली आहे ती कशाची दिलेली आहे? राजाला विणकराची. की विणकर म्हणजे कपडे विणणारा, कापड विणणारा सुतापासनं. तर विणकर जसा कापड विणतो धाग्यापासनं, तसा तू तुझ्या गुणरूपी धाग्यांद्वारा तू यशाचा पट विणतोस. यशरूपी पट म्हणजे यशरूपी कापड विणतो आहेस. कशाच्या धाग्यांनी? गुणरूपी, तुझ्यात जे गुण आहे त्या धाग्यांनी. म्हणूनच दिशाला हे भाट तुझे गुणगान करीत फिरत असतात. नग्ना हा शब्द कशासाठी आलेला आहे? मग भाट म्हणजे कोण? की जे राजाची स्तुती करतात, स्तुती गायक जे आहेत त्यांना म्हणतात भाट. पण शरदचंद्रिकेप्रमाणे गौरवर्ण असलेली, सर्वांगाने सुंदर असलेली ही तुझी कीर्ती मात्र आच्छादन रहितच आहे. तर मग इथे काय म्हटलेलं आहे? शरदचंद्रिकेप्रमाणे, शरद ऋतूतील चंद्रिकेप्रमाणे गौरवर्ण असलेली, गौरवर्ण म्हणजे शुभ्रवर्ण, गोरावर्ण, सर्वांगाने सुंदर असलेली ही तुझी कीर्तीला उपमा दिलेली आहे मग शरदचंद्रिकेची.
मात्र आच्छादन रहितच फिरत आहे. आच्छादन रहित म्हणजे आच्छादन नसलेली अशी ती फिरत आहे. मग आता इथे काय म्हटलेलं आहे, इथे कुविंदांदी शब्दाद्वारा जो अर्थ प्रगट होतो तो आदरणीय राजाचा आदर व्यक्त होत नाही, करीत नाही. की या श्लोकामध्ये काय करायचं आहे नेमकं, या हा जो सुभाषित आहे, हे जे पद आहे याच्यामध्ये यांना कवीला राजाची स्तुती करायची आहे, त्याचा आदर दाखवायचा आहे. पण त्यांनी हा जो शब्द वापरला ना कुविंदादी, याच्यानी राजाचा आदर नाही होत आहे, आदरणीय राजाचा आदर व्यक्त होत नाही आहे. म्हणजे असा शब्द यूज केला त्यांनी, वापरला की ज्याच्यातून आदर व्यक्त होत नाही, उलट तिरस्कार व्यक्त होत आहे. राजा व विणकर जो उपमान उपमेय भाव व्यक्त केलेला आहे तो राजाचे श्रेष्ठत्व प्रतिपादन करीत नाही, उलट कीर्ती आच्छादन करीत आहे. आणि उपमा दिली तर विणकराची दिली राजाला, त्याच्यामुळे ते पण योग्य उदाहरण ठरलेलं नाही आहे. स्तुतीपाठक वगैरे शब्द अनुचित अर्थ देतात, म्हणून अनुचितार्थ दोष आहे. तर मग याच्यामध्ये हे शब्द चुकीचे आलेले अनुचित अर्थ देणारे आहेत, की जे कुविंद आणि हे नग्ना वगैरे जे शब्द आहेत ते अनुचित अर्थ देणारे शब्द आहे, म्हणून इथे वाक्यगत अनुचितार्थ दोष निर्माण झालेला आहे. नंतर आहे वाक्यगत अवाचकत्व. इथे आहे प्राभ्रभ्राड विष्णू धामाप्य विषमाश्वः करोति अयं निद्रां सहस्रपर्णानां परायणा. अत्र प्राभ्रभ्राड, त्याला अंडरलाईन करून घे पहिला शब्द. प्राभ्रभ्राट विष्णुधाम पण शब्द आहे. विषमाश्व निद्रापर्ण शब्द हा प्रकृष्ट जलद गगन सत्पाश्व संकोच दलानाम अवाचका. हा आता इथे काय म्हणलेले, वाक्यगत अवाचक दोष कसा होतो, जेव्हा शब्द कवीला अपेक्षित अर्थ देण्यास असमर्थ असतात तेव्हा अवाचक दोष होतो. विषम घोडे असलेला तो सूर्य मेघाच्छन्न आकाशाला प्राप्त होताच तो सहस्रपर्ण कमळांची झोप उडवून टाकतो. विषम घोडे म्हणजे विषम संख्या कोणत्या, 1, 3, 5, 7 या विषम संख्या, आणि 2, 4 2च्या पाड्यात येणाऱ्या जेवढी संख्या आहे त्या काय समसंख्या. तर सूर्याचे 7 घोडे असतात असं मानलं जातं. 7 ही विषम संख्या आहे, म्हणून म्हटलं की विषम घोडे असलेला तो सूर्य मेघाच्छन्न आकाशाला प्राप्त होताच. मेघाच्छन्न म्हणजे ढगांनी आच्छादित असलेला, मेघाच्छन्न आच्छादित म्हणजे झाकलेला. मेघाच्छन्न आकाशाला प्राप्त होताच तो सहस्रपर्ण कमळांची झोप उडवून टाकतो. इथे वापरलेले शब्द कवीचा अपेक्षित नेमका अर्थ देण्यास असमर्थ आहे. विषमाश्वः 7 घोडे असलेला सूर्य, प्राभ्रभाट विष्णुधाम अभ्रे आकाश भ्राजते, अभ्रभाट आकाशात शोभणारा, विष्णुधाम आकाश, आणि निद्रा संकोच, पर्ण पाकळ्या. प्राभ्रभाट विष्णुधाम याचा अर्थ होतो मेघाच्छन्न आकाश असा अर्थ देण्यास वाक्यातील शब्द असमर्थ आहेत, म्हणून वाक्यगत अवाचक दोष आहे. ज्यांना जे म्हणायचं होतं कवीला ते म्हणण्यासाठी त्यांनी जे शब्द वापरले ते शब्द योग्य तो अर्थ देत नाही आहे, म्हणून तिथे अवाचकत्व हा दोष तयार झालेला आहे. नंतर हे वाक्यगत त्रिविध अश्लील दोष. भूपते रूप सर्पंती कल्पना वामलोचना तत् प्रहरणोत्साहवती मोहनम आददौ. अत्र उपसर्पण आहे. उपसर्पण हा जो शब्द आहे त्याला आपल्याला करावं लागेल, हे आलेले आहे पहिल्याच लाईनमध्ये. भूपते उपसर्पंती, इथे संधी झालेली आहे, ॲक्च्युअलमध्ये ते आहे भूपते हे उपसर्पंती. ते जे आहे ना पहिलाच शब्द, तिथे काय ना भूपते हे नंतर 2 टिंब विसर्गाचे आणि मग उपसर्पंती असा शब्द आहे. ते संधी होऊन ते विसर्गाचा र झाला आणि र मध्ये ऊ मिसळून रू झाला. तर उपसर्पण. प्रहरण मोहन शब्द हा व्रीडा दायित्वात अश्लीला, हा हे एक उदाहरण झालं. त्याच्यानंतर दुसरं आहे ते अन्यही. मी पहिले सांगितलं की हा जो शब्द एस सारखा दिसणार आहे त्याला नेहमी काय वाचायचं,
अ वाचायचं, अवग्रह आहे तो त्याला अ वाचायचं. ते अन्यैही, इथे विसर्ग आहे, विसर्गाचा रफार झालेला आहे. अन्यैही वांतम, अन्यैही वा अंतम असं आहे ते. अन्यैही वा अंतम समश्नन्ति परोत्सर्गश्च, सर्ग प्लस च असं आहे ते. सर्गच्या नंतर विसर्ग. भुंजते इतरार्थग्रहे येषां कवीनां स्यात् प्रवर्तनम्. अत्र वांतो सर्ग प्रवर्तन, प्रवर्तन हा जो शब्द आलेला आहे वांत शब्द आहे, वांत त्याला अंडरलाईन करा. आणि प्रवर्तन सगळ्यात शेवटी आलेला आहे शब्द, श्लोकाच्या शेवटचा शब्द. जुगुप्सा दायीन, जुगुप्सा नावाचा जो दोष आहे तो तयार करतो आहे. नंतर आहे तिसरं उदाहरण, पितृवसती वसतीम अहम व्रजामी तां सह परिवार जनेन अत्र यत्र मे भवती सपदी पावकान्वये हृदयम् अशेषित शोक शल्यकम्. अत्र पितृगृहम् इत्यादौ विवक्षिते स्मशानादि प्रतीतौ अमंगलार्थम. आता इथे पितृगृहम हा जो शब्द आलेला आहे, पितृवसती, पितृवसती शब्द आहे पहिलाच. आता याचे अर्थ पाहून घेऊ आपण. वाक्यगत व्रीडा व्यंजक अश्लीलम. त्या राजाची सेना शूरवर नजर असणारी, शत्रूवर नजर असणारी, पुढे जाणारी, प्रहार करण्यास उत्साहयुक्त असलेली, शत्रूवर मोहन उत्पन्न करीत होती. इथे उपसर्पण, प्रहरण, मोहन वगैरे शब्द अश्लील अर्थाला प्रकट करतात. यातून प्रेमक्रीडेचा बोध होतो. उपसर्पंती, रतिक्रीडेमध्ये तत्पर असलेली कंपना. नंतर प्रेमक्रीडेत कंपित होणे, तत्प्रहरण, उत्साहवती, यातूनही प्रेमक्रीडेतील क्रीडांचा बोध होतो. भूपते हे मोहन माददौ राजाला रतिसुखात मग्न करते. अशा प्रकारे संपूर्ण सेनेच्या आक्रमणातून अश्लील आचरणाचा बोध होतो. म्हणून व्रीडाव्यंजकम अश्लील दोष आहे. आता ते ॲक्च्युअलमध्ये कवीला सेनेचं वर्णन करायचं आहे, पण त्यांनी ते वर्णन करताना असे शब्द वापरले की जे शब्द सेनेला उद्देशून नाही वापरले जात. जे शब्द जे काय म्हणता आपल्याला शृंगार रसाच्या वेळेला जेव्हा ते वापरायची वेळ येते तेव्हा जे शब्द वापरले जातात ते त्यांनी इथे वापरले. म्हणून अश्लील म्हणजे डबल मिनिंगचे वर्ड जे असतात तसं झालं आणि ते अश्लील दोष तयार झाला. नंतर आहे जुगुप्सा व्यंजक अश्लील दोष. जुगुप्सा म्हणजे किळस, हे आपण मागच्या वेळेस पण पाहिलं होतं. तर जे कवी इतरांच्या अर्थाचे ग्रहण करतात, दुसऱ्यांची नकल करतात, ते कवी दुसऱ्यांनी ओकलेले खातात, दुसऱ्यांची विष्ठा खातात. इथे वांत म्हणजे उलटी, वमन, उत्सर्ग म्हणजे मलोत्सर्ग, प्रवर्तन वगैरे शब्द जुगुप्सा किळस निर्माण करणारे आहेत. म्हणूनच इथे जुगुप्सा व्यंजक अश्लीलत्व दोष आहे. आता इथे यांना म्हणायचं होतं की म्हणजे साहित्य चोरी करणारे लोक जे आहेत की एखादा कवी आहे त्याची कविता एखाद्या कवीने चोरली किंवा त्याची आयडिया चोरली, तर ते चोरणी करणं म्हणजे काय आहे की त्या कवीची जणू काही उलटी किंवा विष्ठा खाल्ली, म्हणजे एकदम अपमानास्पद किळसवानं त्यांनी उदाहरण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणून हे जुगुप्सा व्यंजक अश्लील दोष तयार झालेला आहे. नंतर अमंगल व्यंजक अश्लील दोष. मी त्या पित्याच्या घरी जाईन जिथे परिवारासह माझे माता पिता वास्तव्य करतात, जिथे अग्नीप्रमाणे पवित्र असलेल्या वंशातील माता पित्यांच्या संपर्कात माझे हृदय ताबडतोब शोकशल्यरहित होते. इथे पितृवसती शब्द अमंगल स्मशानाचा बोध करतो. आता ॲक्च्युअलमध्ये यांना पितृवसती म्हणजे पित्याच्या घरी जाणार या अर्थाने वापरायचा आहे, पण तो स्मशान या अर्थाचा शब्द आहे पितृवसती. पावकान्वय शब्द स्मशानातील अग्नीचा बोध होतो. पावक हा जो शब्द आहे पावकान्वय हा शब्द स्मशानातील अग्नीला वापरला जाणारा शब्द आहे, जो की इथे वापरला आहे. तर
अशेषित शोकशल्यकम या शब्दातून मरणाचा बोध होतो, म्हणून प्रयुक्त केलेल्या शब्दातून अमंगल अर्थाचा बोध होत असल्यामुळे इथे अमंगल व्यंजक अश्लील दोष आहे. म्हणजे म्हणायचं काही वेगळंच होतं पण अर्थ वेगळाच निघून गेला त्याच्यातनं आणि तिथे कोणता तयार झाला दोष? अमंगल व्यंजक अश्लील दोष तयार झाला. नंतर वाक्यगत संदिग्धत्व आहे. संदिग्ध असणं म्हणजे की संशय निर्माण होणे. तर आता इथे आहे सुरालयोल्लासपरः प्राप्त पर्याप्त कंपनः मार्गप्रवणः भास्वत भूतिरेश विलोक्यताम्. अत्र हि सुरादी शब्दाः, सुरा शब्द पहिलाच आलेला आहे. सुरादी शब्दाः देवसेना शर विभूत्यर्थाः किं मदिराद्यर्थाः इति संदेहः. हे महाराज देवगृहाच्या उत्सवाचे आयोजन करण्यात तत्पर आहेत. यांच्याजवळ शत्रूला कंपित करणारे पुरेसे सैन्य आहे. बाणाचा वर्षाव करण्यात प्रवीण आहेत. प्रकाशमान अशा ऐश्वर्याने युक्त आहे. आपण त्यांना भेटावे. इथे प्रयुक्त केलेले शब्द द्व्यर्थी आहेत. द्व्यर्थी म्हणजे दोन अर्थ देणारे. सुराल योल्लासपरः मदिरागृहात आनंद घेणारा, प्राप्त पर्याप्त कल्पनः अतिशय कंपित होणारा, मार्गप्रवणः भीक मागण्यात कुशल असलेला आणि भास्वत भूतीही भस्म लावून चमकणारा. यांचा प्रथम दिलेला अर्थ कवीला अपेक्षित आहे. म्हणजे जो आपण वरती वाचला तो अपेक्षित आहे की त्यातून व्यक्त होणारा दुसरा अर्थ अपेक्षित आहे जो आता आपण वाचला शब्दांचा. हे लक्षात येत नाही. राजाची स्तुती अपेक्षित आहे की निंदा अपेक्षित आहे याबद्दल वाचकाला संदेह निर्माण होतो, म्हणून संदिग्धत्व दोष तयार होतो. ॲक्च्युअल तसा अर्थ कोणता पाहिला आपण पहिले? हे महाराज देवगृहाच्या उत्सवाचे आयोजन करण्यात तत्पर आहेत. यांच्याजवळ शत्रूला कंपित करणारे पुरेसे सैन्य आहेत. बाणांचा वर्षाव करण्यात प्रवीण आहेत. प्रवीण आहे म्हणजे निष्णात आहेत. प्रकाशमान अशा ऐश्वर्याने युक्त आहे. आपण त्यांना भेटावे. पण आता याच्या उलट जे आपण शब्दशः अर्थ पाहिले ते एकदम वेगळे आहेत आणि मग वाचकाला कन्फ्यूज होते की नेमकी राजाची स्तुती करायची आहे की त्याची निंदा करायची आहे, कारण दोन्ही अर्थ निघत आहे. म्हणून मग इथे तयार झाला संदिग्ध पर जो दोष आहे तो तयार झाला, संदिग्धत्व. नंतर आहे वाक्यगत अप्रतितत्व. तस्या अधिमात्रो पायस्य तीव्र संवेग ताजुषः दृढभूमिः प्रियप्राप्तौ यत्न सफलितः सखे. अत्र अधिमात्रो पहिला शब्द अधिमात्रो, तस्य नंतरचा अभिमात्रो पायादयः शब्दाः योगशास्त्र मात्र प्रयुक्तत्वात् अप्रतीताः. हे मित्रा, हा तीव्र संवेगाने बिकट वैराग्याने युक्त असलेला अधिमात्रोपायाने स्थिर असलेला यमनियमाची दृढभूमी असलेला हा आपल्या प्रियसिद्धी प्राप्तीत यशस्वी होत आहे. इथे सवेग मात्रोपाय वगैरे शब्द योगशास्त्रातील आहेत. आता हे जे शब्द वापरले यांनी सवेग अधिमात्रोपाय हे शब्द काय आहेत? योगशास्त्र जो ग्रंथ आहे त्यातले आहे. योगशास्त्राचे ज्ञान असलेल्या व्यक्तीला ते प्रतीत असेल तरी सामान्य वाचकाला ते अप्रतीत आहेत. मग आता योगशास्त्र आहे ते सगळेजण वाचलेले नसतात. शास्त्र कारण मुळात समजायला कठीण असतात. तेवढी बौद्धिक पातळी असणारेच लोक ते हाताळू शकतात, वाचू शकतात, त्याचा अभ्यास करू शकतात. मग एखाद्या व्यक्ती असेल, वाचकांमध्ये आता सगळ्याच प्रकारचे व्यक्ती असतात की ज्यांना फक्त काव्य आवडतं, नाटक आवडतात, त्यांना शास्त्र वाचण्याची आवड नसते. मग आता असा जर वाचक असेल की ज्यांनी कधी योगशास्त्र वाचलंच नाही आहे, मग त्याला या शब्दांचे अर्थ कळणारच नाही, कारण की हे शब्द फक्त योगशास्त्रामध्ये वापरण्यात आलेले आहेत. म्हणून मग म्हटलेलं आहे की ते प्रतीत असे सामान्य वाचकाला हे अप्रतीत आहेत, म्हणून वाच्यार्थ पूर्णपणे स्पष्ट होत नाही, म्हणून इथे अप्रतीत दोष आहे. म्हणून मग इथे कोणता दोष तयार झाला की अप्रतीत नावाचा दोष तयार झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 9 वाक्यगत ग्राम्यत्व. तांबूलभृत गल्लो अयम
भल्लं जल्पति मानुषः करोति खादनं पानं सदैव तु यथा तथा अत्र गल्लादय शब्दाः ग्राम्याः। हा माणूस सदैव विडा गालात भरलेला, अतिशय बडबड करीत असलेला, खाणे पिणे ही नेहमी असे तसेच करीत असतो. गल्लादय शब्द आलेला आहे, त्याला आपल्याला करावं लागेल. गल्लो शब्द आलेला आहे पहिलं, तांबूल भूत गल्लो अयम. तर गल्लादय ह्या या शब्दाचं त्यांनी म्हटलं इथे गल्ल भल्ल मानुष खादन पान वगैरे ग्रामीण शब्दांचा प्रयोग केला आहे. असभ्य शब्दांचा प्रयोग असलेले वाक्य असल्यामुळे इथे वाक्यगत ग्राम्यत्व दोष आहे. की आधी पण पाहिलं होतं आपण की बोलीभाषा वेगळी आणि पुस्तकीय भाषा वेगळी असते. बोलीभाषेचा प्रयोग जेव्हा आपण पुस्तकीय भाषा आणि जी शास्त्रीय शुद्ध भाषेचा प्रयोग जर करत असू तर त्या बोलीभाषेचा शब्दांचा प्रयोग टाळावा लागतो साहित्यामध्ये. जर पूर्ण बोलीभाषेतलंच साहित्य असेल तर गोष्ट वेगळी, की एखादं साहित्य आहे की जे वऱ्हाडी भाषेतच आहे बा, मग त्याच्यात तो प्रश्न येणार नाही की ते वऱ्हाडी शब्द वापरले, किंवा खानदेशी साहित्य असेल तर त्याच्यामध्ये खानदेशी शब्द येणार. पण एखादं सर्वसामान्य पुस्तक आहे ज्याच्यामध्ये जी पुस्तकीय भाषा जी आहे ती वापरली, मध्येच जर तुम्ही ते शब्द वापरले की जे ग्राम्य आहेत म्हणजे बोलीभाषेत वापरलेले आहे आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागामध्ये वापरले जातात, तर तिथे हा दोष तयार होणार, वाक्यगत ग्राम्यत्व हा दोष इथे तयार होणार. नंतर आहे वाक्यगत नेयार्थम. वस्त्र वैदूर्य चरणैः शत सत्व रजः परा निष्कंपा रचिता नेत्रयुद्धं वेदय सांप्रतम् अत्र अंबर रत्नपादैः शततमा अचला भूः कृता नेत्रद्वन्द्वं बोधय इति नेयार्थता. वस्त्र म्हणजे अंबर आणि आकाश. वस्त्र अंबर आकाश. अंबरचा अर्थ आकाशी होतो आणि वस्त्र पण होतो. नंतर वस्त्र वैदूर्य आकाश मनी सूर्य वैदूर्य चरणैही चंद्राच्या किरणांनी शत सत्वरजः परा सत्वरज सोडून इतर गुण तम अंधकार. नष्ट झालेली पृथ्वी झाली, निष्कपा पृथ्वी, नेत्रयुद्ध वेदय नेत्रद्वंद्व उघड, आकाशमणी सूर्याच्या किरणांनी अंधकार नष्ट केलेली अशी पृथ्वी झाली आहे, तेव्हा आता तुझे दोन्ही डोळे उघड. इथे पर्यायी शब्दांचा अर्थ प्रत्येक वेळी अपेक्षित आहे. वस्त्रवैदूर्य चरण शब्दाद्वारा प्रथम अंबर रत्नपाद हा शब्द लक्षात येतो. निष्कंपा द्वारा अचला पृथ्वी शततम अंधकाररहित केली आहे हा अर्थ लक्षात येतो. त्यातून प्रातःकाल झाला हा अर्थ बोधित होतो. नेत्रयुद्ध बोधन यातून डोळे उघड हा अर्थ बोधित होतो. हा अर्थ व्यक्त करण्याच्या मागे कोणतीही रूढी किंवा प्रयोजन नाही. त्यातून कष्टाने प्राप्त होणारा हा अर्थ नेयार्थ दोषाने युक्त आहे. आता इथे आपण पाहिलं बरेचसे शब्दांचे अर्थ त्यांनी दिलेले आहेत, तर इथे त्या अर्थापर्यंत पोहोचणं कठीण जाते वाचकाला, म्हणून इथे कोणता दोष तयार झालेला आहे, नेयार्थ नावाचा दोष तयार झालेला आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण वाक्यगत दोषमधले 10 दोष पाहिले. ठीक आहे. तर आज कोणते कोणते पाहिले मग आपण पहिला पाहिला आपण वाक्यगत निहतार्थ दोष, त्याच्यानंतर वाक्यगत अनुचितार्थ दोषापासून चालू केलं होतं. वाक्यगत अनुचितार्थ दोष, त्याच्यानंतर पाहिलं वाक्यगत अवाचकत्व, त्यानंतर पाहिलं वाक्यगत त्रिविध अश्लील दोष. त्रिविध अश्लील दोषामध्ये पहिला जो होता तो होता वाक्यगत क्रीडाव्यंजक अश्लीलत्व, त्याच्यानंतर दुसरा होता जुगुप्सा व्यंजक अश्लील दोष, त्याच्यानंतर वाक्यगत संदिग्धत्व, त्याच्यानंतर आहे वाक्यगत अप्रतितत्व, त्याच्यानंतर आला वाक्यगत ग्राम्यत्व, ग्रामीण शब्दांचा वापर केला ते आता लास्ट टाईम आपण पाहिलं. त्याच्यानंतर पाहिलं वाक्यगत नेयार्थत्व, की त्या अर्थापर्यंत नेण्यासाठी तो जो शब्द आहे तो असमर्थ असेल तर नेयार्थत्व नावाचा दोष तयार होतो. आता आपण 11वा पाहून घेऊ, नंतर 12वा थोडा मोठा आहे.
11वा छोटा आहे हे. वाक्यगत क्लिष्टत्व. क्लिष्ट म्हणजे कठीण, कठीणत्व. धम्मिलस्य न कस्य प्रेक्ष निष्कामं पुरंग शावाक्षाः रज्जति अपूर्वबंध बंधव्युत्पत्ते मानसं शोभा. अत्र धम्मिलस्य पहिलाच शब्द, धम्मिलस्य शोभां प्रेक्ष्य कस्य मानसं न रज्जति इति संबंधे क्लिष्टत्व. या कुरंग शावाक्षीचा मृगनयनीचा, कुरंग शावाक्षीचा म्हणजे मृगनयनीचा, कुरंग म्हणजे हरिण, कुरंग शावाक्षीचा, अक्षी म्हणजे डोळ्यांची, की जणू काही हरणाच्या डोळ्यांसारखी म्हणून मृगनयनी म्हटलेला आहे. मृगनयनीचा केशसंभार. केशसंभार म्हणजे केस लांब दाट केस असले तर त्याला केशसंभार म्हणतात. केशसंभार पाहून कोणाचे मन अतिशय संतुष्ट होणार नाही. इथे धम्मिलस्य शोभां प्रेक्ष कस्य मानसं निकामं न रज्जति असा अन्वय घ्यावा लागतो. पूर्वबंधन व्युत्पत्ते पदामध्ये योग्य आसक्ती नाही. पदरचना अन्वयाच्या दृष्टीने विस्कळीत आहे. यामुळे अर्थ लवकर लक्षात येत नाही, म्हणून क्लिष्टत्व हा दोष आहे. म्हणजे या श्लोकामधून अर्थच कळत नाही लवकर, इतका तो कठीण आहे, म्हणून त्याच्यामध्ये क्लिष्टत्व नावाचा दोष तयार झालेला आहे. ठीक आहे. तर आज आपण वाक्यगत दोषमधले 11 दोष बघितले. आता 12वा दोष राहिलेला आहे आपला, आणि तो बऱ्यापैकी मोठे आहे, त्याचे उदाहरणं वगैरे तो आपण पुढच्या पिरियडला बघू. ठीक आहे. तर आता आपण इथे थांबू, पुढच्या पिरियडला समोरचं आपण बघूया. नमो नमः. पुनर्मिलामः.